नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे आणि बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत भांड्यांचा संच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता हे जे भांड्यांचा संच आहे, लाखो लाभार्थ्यांना जे आहेत इलेक्शन पूर्वी देण्यात आलेलं होतं आणि इलेक्शनच्या आचारसंहितेमुळे या ठिकाणी भांड्यांचा संच देणे बंद करण्यात आलेलं होतं। आता आचारसंहिता संपलेली आहे आणि पुन्हा भांड्यांचा संच देण्याची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। हा फॉर्म भरून दिल्यानंतर तुम्हाला भांड्यांचा संच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हा फॉर्म कोणता आणि हा फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट जोडायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, बघितलं तर परिपत्रक या आपल्याजवळ महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फतचा हा परिपत्रक आहे आणि या ठिकाणी हा हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचा आहे। मी खालील सही करणारा लिहून देतो की मी महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीत असून माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील जेवढे तुमच्या कुटुंबातील या कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे त्यांची संख्या या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांची नावे, नाते आणि नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला खाली टाकायचं आहे। या ठिकाणी मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 30 या ठिकाणी जे आहेत भांड्यांचा संच तुम्हाला दिला जाणार आहे, त्यामध्ये मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळालेला नाही किंवा या ठिकाणी घेणार नाही। त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबार वाटप झालेले नाहीत। भविष्यात असे आढळून आल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि वसुली सुद्धा करण्यात यावी। माझे कुटुंबातील सदस्य या ठिकाणी ही या योजनेअंतर्गत पात्र राहणार नाही। फक्त या ठिकाणी जे आहेत तुमच्या कुटुंबातील एकाला या ठिकाणी जे आहेत यांच्या अंतर्गत या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। या ठिकाणी लिहून देणाऱ्यांची सही, दिनांक, नाव असेल, नोंदणी क्रमांक असेल आणि मोबाईल नंबर असेल हे टाईप करून द्यायचं आहे आणि याच्या पाठीमागून तुम्हाला तुमचं जे महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचा ओळखपत्र आहे तो त्या ठिकाणी लावून द्यायचा आहे आणि हा फॉर्म तुमच्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे तुम्हाला नेऊन जमा करायचं आहे आणि तुम्हाला लगेचच 30 या ठिकाणी भांड्यांचा संच या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल। 30 वस्तूंचा संच जो आहे त्या ठिकाणी दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर हा फॉर्म तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म भरून याला ओळखपत्र जे तुमचं महाराष्ट्र राज्यांचा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचा आहे तो या ठिकाणी जोडायचा आहे। याचा झेरॉक्स जोडा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे जमा करा आणि लगेचच तुम्हाला 30 वस्तूंचा जो संच आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।